तर पुन्हा एकदा बैल चढलेले चढ्यावर जावसाठी आणि आमचं सडो तुमका दाखवणार आहे. आणि आमचे 4 गोरबा आहोत मस्त आहे की. आणि पाटणं गौरव त्याचं बैल घेऊन येतात आणि पाठी ऋतू हा हे बघा गोरबा अशी सकाळी चढतं 8:30च्या दरम्यान. आता आम्ही चढ्यावर जाणार आहोत आणि चढव तुमका दाखवणार आहे. चढ्यावर मासे भेटले तर मासे पण पकडणार आहोत. तर चला चढ्यावर पुढं काय व्हिडिओ येत होता कंटिन्यू राहा चला. बघा ही अशी आमची सड्याची वाट हा आणि मस्त एक अशी रंगीबिरंगी फुला फुलली आहेत बघा. आणि अशी गोरबा येतात ही बघा. आणि ही गोरबा इकडे अशी चालतात पुढं. तर चला बघूया काय होता त्या व्हिडिओ. तो बघा गौरव बैल घेऊन येतात सकाळीच. आज सोमवार आणि सकाळी शाळेत गेलो नाही हा. आणि तो गरबा सुरू केलेलो हा बघा. त्याची गोरबा घेऊन येलेलो हा. आणि इकडं माझी गोरबा. तर चला चढ्या आता आपण पोचलेलो आहो. आता बैल गडग्यात घालायचं आणि तुमका सडा दाखवणार आमच्यावर सड्यावर धनगर काढू पण तो पण तुमका एकदा व्हिडिओ दाखवणार आहे मी करून. त्यांचे पण शेळी आहेत, म्हशी आहेत, कोंबडी आहेत आणि गोरबा आहेत. तर हिला आपण आपल्या गडग्याला की मागच्या व्हिडिओत माहितीच असत. चल एवढं आम्ही चाललो तिकडे दिशेने मासे पकडूच्या दिशेने. तर ऋतू तयारीत आलेला पागा घेतलेला त्यांना आणि सड्या. तर बघा आपलं असं सड्याचं व्ह्यू हा असं कायचो सकाळचं 8:30 वाजून गेलेलं. आणि इकडं आग लागलेली म्हणून सगळा जळलेला. तर पुन्हा एकदा हिरवागार सगळा झालेला. आणि आम्ही आता श्रावणातलं मासे पकडू जात आहोत. तर तुम्ही पण बघा आम्ही कसं मासे पकडत आहोत. हे बघा नाकडा इकडं लोकांनी तोडून ठेवलेली आहे सड्यावर. शेरवड बिरवड धरलेली आहे मस्त आहे की. तर बघा ह्या इकडं पुरा सगळा असा काता आणि पुरा असं जंगल हा. इकडं सडो म्हणतात हे सडो आमचं. आणि आता आम्ही चालला तिकडं भारी इकडं. कारण की परवा दिवशी ऋतून मासं 50 पकडून आणला आणि तमाका बोलला की आपण जाऊया मासं पकडू म्हणून. मासं हत म्हणून त्याला बोलले मी सकाळीच आपण सड्यावर जाऊया मासं पकडू. तर हिला आपण आम्ही चालला अशी 3 जण मी ऋतू आणि गौरव. तर बघूया मासं किती भेटतात. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला पुढं काय होतं बघूया. तर ही बघा ही का शेरवड म्हणतात. गणपतीतला बांधतो ते आपण. ही अशी वाटेतच हा. असा काहीतरी कोकणातला मी तुमका दाखवतो प्रयत्न करणार आहे. भारी भारी हे बघा असं गडगं. आणि सगळीकडे बघशा तिकडे सगळा हिरवागार झालेला भारी अगदी. तुमका सगळा कोकणातच या असं बघूक मिळणारा. बघा सगळीकडे दिसतात सगळा हिरवागार भारी एकदम. आणि सकाळचं असं बैल घेऊन लोक येतात. आता आमच्याकडे बैल कोणते राहिले नाही आहेत. 2-3 बैल आहेत म्हणून चरा बघ ती भारी हा मोठं असं वाढलेलो. आणि जास्त इकडे मी तुमका बोललंय आमच्या इकडं धनगरवाडवा त्यांची इकडं मॉब वरवा आहोत ती असतं तिकडं. तुमका तो पण एकदा मी दाखवणार आहे. बघा कसा व्ह्यू वाटता खतरनाक. पण तिकडं पाणी खदाळ म्हणून काय दिसत नाही. माका तर दिसतच बाबा. तुमका काय दिसतात काय माहीत नाही. जेव्हा आम्ही पकडू ना तर तुमका समजत नाही. तर तुमका वाटत आम्ही खोटा बोलता. तर बघा तिकडं असं मासं पण एवढी मोबाईलची क्लिअरिटी नाही आहे म्हणून काय समजणार नाही. पण जेव्हा पकडू तेव्हा तुमका समजतं. तर चला पुढं बघूया. ही अशी भारी या आम्ही आता चालला खाली तिकडे मोठं मोठं मासं तसं ऋतू म्हणता. पण बघूया कसा काय होता. बघा इकडं असं इलेला सराव का किती मोठं झालेलो हा. आणि इकडं अशी खरी आहे आमच्या धनगरवाड्यातील लोकांची अशी खरी आहे. तिथं भात लावून त्यांची झालेली आहे. तर तुमका दाखवत आहे मी ती आता खरी आंब्याची खरी बोलतात. आणि त्यांनी भात शेती लावलेली आहे झालेली आहे. इकडं आमच्या सड्यावर लोकांना हातनं पण करतात. ही बघा ही अशी कायशी त्यांची भात शेती आहे. जेवढी झेपली तेवढी त्यांनी लावलेली आहे. तर ही बघा असा व्ह्यू वाटतं एकदम खतरनाक. तर त्यांचा डेरा तर तिकडं आणि मी आले ह्या साईडने. जर तिकडनं गेले तर तुमका दाखवेन. ही बघा अशी अशी कायशी भात शेती केलेली आहे.
शेंका बोलतात खरी, बोलतात खरी सड्यावरची. तर बघा एकदम भारी. तर चला आपण आलेलो आधी मासे पकडू, तर मासे पकडू जाऊया. त्यांना भारी दिसता. ही बघा खरी, ही खरी बघा भात लावणी झालेली आहे. एकदम बादशाह, एकदम खतरनाक व्ह्यू वाटता. चला आधी मासे पकडू, आलो तर मासे पकडू जाऊया. तर आपण हेच राहू, वेळ घरी जाऊचो. येऊच्या त्या स्पॉटवर आपण इलं. पाणी कमी आहे, मासे भरपूर आहेत, पण काय झालं माहिती आहे, पाऊस बारीक बारीक पडत आहे. तर आता बघूया ऋतू आपली कला कशी दाखवतात, त्यांनी किती मासे पकडतात तर बघूच आपण. आता बघा तर आपला तयारी सज्ज झालेला. आणि मासे पकडू पण जसं एक नंबर आहे. आणि त्या व्हाळात पण मासे पकडीत असता आणि साड्यावर पण. परवा दिवशी काकूनी ती श्रेया आली होती आणि तिघा जण 50 मासे नेला आणि त्यांनी इकडनं पकडून. तर मी काय आलेलो नाही म्हणून काय व्हिडिओ केलेलो नाही. तर आता बघूया काय करता. आता मैदानात सज्ज झालेला आहे. मासू पकडला ना ऋतून बघा. तर पाऊस पडता म्हणून काय समजत नाही, तरी पण त्यांना पकडला ना. तिथे कोपऱ्यात थांबलेलो. तर आता आपण पिशव्यांचा मासे मासे पकडता, त्याका पण कला लागता. ता बघा 2 मासे पकडलेले आहेत. एकदम भारी आहे. त्याका माशांची लय आवड आहे. ता बघा राबता पण भारी. नंतर बघा नुसतं पाऊस नसताना असं मासं तुमका दाखवलेलं असतं. मोठा भेटला हे बघा मासं, एवढं मासं आहेत. आणि हा श्रावण महिना म्हणजे ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्टची आज 3 तारीख आहे. तर बघा मासं हार मारण्यातला पोर नाही हा. ता बघा एकदम खतरनाक. तर एका 2-4 भाकरीचं मासं नेणारा बघा तुम्ही. पाऊस पडता म्हणून, पण त्याला हार काय मानत नाही या. तर मासं पकडणार. बघा पाऊस किती पडता बघा. सो सडवा पुन्हा पाक टाकला ना आणि त्या काय ऐकत नाही कोणाक बघा. तर भारी हा. त्या बघा तर बघा पाक टाकलेलो हा. पाऊस मध्ये मध्ये घोळ करता आणि मासं बारीक सारीक होत. तो गेलो बेडका भेटला आणि मासू गेलो. तू बेडको पकडलेला पहिल्या सुरुवाती. अरे ह्याच तर थांब मारू नको कडे. मोठा मिल याच्यात वरती काय काम करताय काय बघा जाते खाली. आम्ही काय ऐकत नाही म्हणजे सड्या आला म्हणजे मासा आम्ही पकडणार. उठ नाही तिकडं बघा बघा जो मोठं मासा पकडत होता आता भेटलेलो मासं हा आपलं साधारण बघा. अशी ही पाटका दांडका म्हणतात ती ही बघा ही पाटका दांडका तशी भेटतात सड्यावर. प्रत्येक नक्षत्रात भेटतात असं मासं. हे बघा इथं पकडूसाठी आम्ही वर येता. ती बघ गेली तिकडं, पायाखाली गेली तिकडं. नाही